15 जानेवारी काँग्रेस भारी असं आमदार सतेज पाटील म्हणत असले तरी कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत महायुतीची सत्ता येणार आहे आणि महापौर सुद्धा महायुतीचेच होणार आहेत। त्यामुळे 16 जानेवारी काँग्रेस कायमची घरी असे फलक शुक्रवारी कोल्हापुरात झळकतील अशा शब्दात आज खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना टोला लगावला। कोल्हापूर महापालिकेसाठी आज अतिशय चुरशीनं आणि ईर्षेनं मतदान झालं। आज सकाळी 10च्या दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबियांसमवेत रुईकर कॉलनीतील दत्त मंदिरजवळ असणाऱ्या मतदान केंद्रावर मतदानाचा आपला हक्क बजावला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आमदार सतेज पाटील यांनी 15 जानेवारी काँग्रेस भारी अशी टॅगलाईन देऊन कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार असा दावा केलाय। त्याबद्दल पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारता खासदार महाडिक यांनी मार्मिक पण तिखट प्रतिक्रिया दिली। शुक्रवारी मतमोजणी होईल आणि 15 जानेवारी काँग्रेस कायमची घरी असे फलक लागतील असा टोला लगावला। 15 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी हे टॅगलाईन आणि हे होर्डिंग्स तुम्हाला उद्या लागलेले दिसतील। कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत महायुतीची सत्ता येऊन महापौर सुद्धा महायुतीचे असतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला। मला विश्वास आहे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल। वाढदिवस आज आहे परंतु मी आज साजरा करणार नाही। उद्या आमचे सर्व उमेदवार जे निवडून येणार आहेत महायुतीची सत्ता महापालिकेवर स्थापन होणार आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे। आमदार सतेज पाटील भाजप आणि महायुतीवर टीका करत आहेत। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही निवडणूक असल्याचं आमदार पाटील सांगत आहेत। पण कसबा बावड्यात त्यांना मतदारांना पैसे का वाटावे लागले याचं उत्तर आधी द्यावं असं आव्हानही खासदार महाडिक यांनी दिलं। इचलकरंजीमध्ये सुद्धा खूप चांगलं समर्थन भारतीय जनता पार्टीने महायुतीला मिळताना दिसतंय। होतो ना भविष्यते असा निकाल इचलकरंजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि कोल्हापूर इचलकरंजी दोन्ही ठिकाणी महायुतीचे महापौर होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। त्या टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे। ते थोडंसं त्यांनी मानसिक ताण घेतलेलं आहे। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे सतरंजी उचलायचं काम हे कायमपणानं कार्यकर्ते करत असतात। आम्हीही केलेलं आहे, भविष्यातही आम्ही करणार आहे, त्या बाबतीत बोलायची आवश्यकता नाही। परंतु आमच्याकडे तेवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत। काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत। तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये बघा 3 ठिकाणी नवरा बायकोला उमेदवारी आणि 1 ठिकाणी वडिलाला आणि मुलगीला उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांची अवस्था अशी दुरावस्था झालेली आहे आणि धनदांडगे उमेदवार त्यांनी मुद्दा म्हणून निवडण्याचं काम केलं। काल त्यांचा बालेकिल्ला असणारा बावडा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पैसे वाटलेल्याचा आम्हाला निरोप आलेला आहे। तुमचं एवढं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला पैसे वाटायची काय आवश्यकता आहे? आणि निकालामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, कोल्हापूरची जनशक्ती ही महायुतीसोबत राहील आणि त्यांचे कितीही त्यांनी पैसे वाटले असतील तर ते लोक नाकारतील याचा मला विश्वास आहे।